विधानसभेच्या निवडणुकीत भाजपाने जातीवाद प्रचार करून मला पाडण्यासाठी 36 कोटी रुपये खर्च केले, परंतु कर्जत जामखेडच्या स्वाभिमानी जनतेने विरोधकांच्या भूलथापांना बळी न पडता मला पुन्हा दुसऱ्यांदा निवडून दिले. त्याबद्दल मी मनापासून सर्वांचे आभार व्यक्त करतो, असे मत आमदार रोहित पवार यांनी व्यक्त करत भाजपावर जोरदार टीका केली आहे. आमदार रोहित पवार पुढे बोलताना म्हणाले की भाजपाचे विरोधी उमेदवार गेली 4.5 वर्ष मतदारसंघात फिरकले नाहीत, कोरोनाच्या काळात दिसले सुद्धा नाही, तरीही माझा निसटता विजय झाला. पण मी सर्व जाती धर्माला कामाच्या माध्यमातून न्याय देण्याचे काम केले, सर्वांना बरोबर घेतले. आरोग्याच्या माध्यमातून लोकांचे 3.5 कोटी रुपये आणि अनेक रुग्णांचे 13 कोटींची बिलं कमी केली. अशा प्रकारे 26 कोटी रुपये मी आजारी लोकांची वाचवली आहेत. लंपीचा रोग आला त्यावेळी 1 लाख डोस विकत घेऊन शेतकऱ्यांना मोफत वाटले, परंतु भाजपाचे विरोधी उमेदवाराने 36 कोटी रुपये निवडणुकीत खर्च करून नेते फोडले, जातीयवाद प्रचार केला आणि मला पाडण्याचा प्रयत्न केला. परंतु कर्जत जामखेडच्या स्वाभिमानी जनतेने मला अल्पशा मतांनी पुन्हा दुसऱ्यांदा निवडून देऊन आपली सेवा करण्याची संधी दिली. त्याबद्दल मी आपले सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतो आणि मागील काळात झालेल्या चुका सुधारून पुढील काळात काम करण्याच्या पद्धतीमध्ये बदल करणार असल्याचे आमदार रोहित पवार यांनी यावेळी स्पष्ट केलं आहे.